أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والشعراء يتبعهم الغاوون. ألم تر أنهم في كل واد يهيمون وأنهم يقولون ما لا يفعلون إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وذكروا الله كثيرا وانتصروا من بعد ما ظلموا وسيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. जनो फुडली आयता को सांगून गेले होते की चूंकि कुराणाचो जे कोण तो लेवल होतो अरबी भाषे भितर तो भल्ली व्हडलो ते जमाना भितर जे कोण ते जमाना भितर अल्लाह ताला कुरान मजीद नाजिल केलो होतो. अरबी भाषे भितर व्हडले व्हडले शायर होते, लेकिन कुराणाचे लेवलवर कोणाची शायरी नव्हती. कुराणाचा कोणी मुकाबला करू शकल नाही. व्हडले व्हडले शायर को बोलते होते की वो गैर मामूली कलाम हो आणि माणसे त्याच्यात मुतासिर जात होते. कोण कुराण ऐकते होते तो एकदम त्याच्या सामे सरेंडर जात होतो. इतना मक्काचे जे कोणते जिम्मेदार व्हडले व्हडले लिडरे होते ते कुराणापासून रोखवून चाहते होते. माणसे ते कशी रोखवतले? एटली शुगड जापणी, एटली व्हडले लेवल उपर तेजे अरबी असे, एटली तेजे भितर असर असे की हर माणूस ऐकता सर एकदम शीतल जाता की का जापणी एक इन्सान जापू शकना. दुसरा आहे तर रोखवच्या सबब ते नाचवले तर का करूचे. त्यांच्याकडे दोन किस्माची माणसे होती, एक शायर आणि एक जे कोणते काल तुमका सांगलो होतो काहीन नजुमी ज्योतिषी बोलतात, जे कोण मनशाची भविष्य आणि किस्मत का म्हणून सांगता म्हणून आपला आपण दावा करतात. ही दोन किस्माची माणसं त्यांना व्हडलो मकाम देते होते, व्हडले बरोबर ओळखत होते. आज जी किशी मीडिया असे ते जमान्यामध्ये शायरी, जी किशी मीडिया आपला माणसाचो दिमाग बिलकुल भोवणवता, धाकली जिथे व्हडली करून दाखडता, व्हडली जिथे धाकली करून दाखडता. काही नाही, मीडिया भितर पडला ही दाखडता की सगळे मुलका भितर उजो लागला, घुन पला कन्यू नाही तिंगा. माणसाचं दिमाग तकसीम करूच्या सबब, बदलवच्या सबब वो मीडिया जे कशी आजकाल पॉवर धरवता, असर धरवता, ते जमाना भितर शायरी होती. माणसं खी भोवणोवकाच ती जे कोणते कौमा भितर व्हडलो शायर वाटे तीन हर कडे उपर बरून होते. काही त्यांची पॉवर आणि ताकद ना तुमको शायरीचे एजंट साम्मेलला अशी माम करते होते त्यान की मी आजमोस तकते नव्हते आणि आपली कौमाची अशी बडाई सांगते होते ते ऐकल्लो मुतासिर जात होतो. त्याचं शायराचो व्हडलो पॉवर व्हडलो असं शायरा बारात को त्यांचं हो हे आजमावते होते. हे गुमान त्यांचं की जे किशी काहीन आणि ज्योतिषी राहता ते का शैतान आणि जिन्नात येऊन काही सांगता तासो तो इसकी जापणी जापता की आमका ओळखू पडणं. इशी शायरा बारात को त्यांचं होकस हे होतो, होकस खयाल की शायरा जरी एक जिन राहता, एक शैतान राहता, तो ते का जापणी सांगता, शायर आपली भाषे भितर ते का बयान करता म्हणून. हे त्यांच्या दिमागा भितर होते की शायरा जरी को एक शैतान राहता. आणि बाद व्हडले व्हडले शायर त्यांची जे किता जिंदगीचे बारात पडतात ते जमान्याचे त्यांको बोलते होते की म्हजो शैतान म्हाका इशी सांगलो, म्हजो शैतान म्हाका इशी सांगलो. हालांकि आमचे जे कोणते मुसलमान शायर वाटे त्यांनी बोलतात शायरी बोला इल्हाम, इल्हाम बोला अल्लाह तर्फी नेऊची चीज हो. म्हणजे फितरत साहब बोला ये किसने कहा शायरी इल्हाम नहीं है. कोण बोलले शायरी इल्हाम नाही का म्हणून. शायरी आसमानात बघून येऊचे, अल्लाह ताला निक्कीच आपली दिला भितर घालूचे. अल्लामा इक्बालाकडे एक माणूस येऊन बोललो, एक व्हडलो माणूस येऊन की कशी ते जाऊ शकता की तुमचे नबी बोलतात की आसमाना वयल्यान
तेंचे ऊपर वही आयली, आसमानावाला किताब नाजिल जालो, हे किशी जावं शकता? अल्लामा इकबाल बोले नबी बारात आम्ही आजमावू सकेना, आपण त्यांची पायाची धूल को जाऊ सकेना. मैं एक शायर में एकदम खराब मानुस, नबी मुकाबला मुझे काही हैसियत नाही. मैं शायरी करू बसता तर अल्लाह तर्फे मुझे दिमागात जापणी येता, तरी रसुलावर अल्लाह कलाम उतरवता, कोणती वडली जापणी का बसले. शायरी को एक अल्लाहची वडली नेमत ही अगर निक्की याचे तरी. बहरहाल तेका जे कोणती चीजो दिमागात येतात शैतान घालता पण ओळखत होते. ते हे जे कुराणा बारात को हे मशहूर करून धरवले होते की चूंकि हो आम माणसाची जपणापासून लेवल भल्ली उप्पर असे. संमेलना रोखूचे किशी अल्लाहचे नम्या बदनाम करूच्या सबब जादूगर बोलते होते, काहीन बोलते होते, इसी काय शायर बरून बोलते होते की हे नबी हे शायर हैं, यांची जापणी ही शायरी ही बोलत होते. तेच अल्लाह ताला सांगलो की नबी आणि शायर भितर भल्ली फरक असे. नबी शायर जाऊ सकेना. चांगले इंगा कि वश्शुअराउ यत्तबिउहुमुल गाऊन अलम तर अन्नहुम फी कुल्ली वादिन यहीमून व अन्नहुम यक़ूलून मा ला यफ़अलून. शायराची 3 खुसूसियत सांगले. एक सांगले की शायरा पट्टीर गुमराह माणसे रावचे, गलत किस्माची माणसे शायरा पट्टीर रावचे बोलले. यानी उर्दुआ में तो किसी बनता दरख्त अपने फल से पहचाना जाता. बोलो झाड निक्को का खराब ते तो फल खाऊन पडला तुझे ओळखू पडता. फल निक्को असे झाड निक्को, फल खराब झाड खराब बनव. इशिकत माणसा पलवचे झाला त्याची दोस्ता पलवकात घ्या. दोस्ते निक्की माणूस निक्को, दोस्ते खराब माणूस खराब. इशिकत अल्लाह ताला शायर जे कोणते शायर गलत ते जमाना भितर अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाचे खिलाफ जे कोण शायरी करते होते ती शायरा साम्य धरून अल्लाह ताला सांगलो हे जे कोणा तुम्ही शायर बोलते वाटे शायर निको का खराब ते का पलवचे झाला त्याचे सराउंडिंग भितर पला, त्याचं सर्कल का पला, त्याचे जरी लागती माणसे कोण का पला, सा गुमराह माणसे त्यांचे जरी लागून राहूचे तरी तो किसी निके जाऊ शकता. एक माणसाची दोस्ते खराब तरी तो किसी निके जाऊ शकता. असं पहिली चीज हे सांगले. वश्शुअराउ यत्तबिउहुमुल गाऊन. गाऊन बोलला गुमराह माणसे, बदकिरदार माणसे, गलत किस्माची माणसे, जे कोणाचो खयालात गलत, जज्बात गलत, फिक्रो गलत, करतूत गलत, इसली माणसे बोलले की इसली माणसे शायरा पट्टर गुंचे त्यांचे आसपास लागून राहूचे. दूसरी जगह ते खुसूसियत सांगले अलम तर अन्नहुम फी कुल्ली वादिन यहीमून. वादी बोलना असलन घोड़ा दरमनले वाटी बोलचे, एक वाट रहता बोलते का वादी बोलता. लेकिन हिंगा अरबी भितर वादी बोलला मजमून अन फी वादिन वंत फी वादिन बोलतात. तू एक ठवार वाटे तुझो एक ख्याल आहे मोदो एक ख्याल आहे इसी. आणि हा मैं यही बोलला बेमकसद घूंचे बोलले के वा अलम तर अन्नहुम फी कुल्ली वादिन यहीमून. तुम्ही पल्ले तेंका की हर किस्माचे मजमून भितर बेमकसद बरवते राहतात. त्या शायर बोलना का निक्की शायराची नाही नोकटी शायराची जपणी. आम तौरावर पहले शायर जे कोणते राहतात त्यांना काय मकसद राहणार भल्ली कम. शाह भितर 1-2 शायरे राहतात ते भल्ली व्हडलो मकसद ठरवतात त्यांचं, ते का जिहाद बनले त्यांची शायरी. वरना आम तौरावर बेमकसद शायरी राहूचे काही बरवतात त्यांचं आपलं काय मकसद राहणार. तू इशी बोललो इशी एक माणसाची एकदम तारीफ करतले, दुसरे मर्तबा त्याच्याकडे खिलाफ बरवतले. एक चीजेची एक मर्तबा तारीफ केले, एक चीजे त्याच्या खिलाफ बरले, एक मर्तबा एक चीज वडली करून दाखवले, एक मर्तबा एक चीज धाकली करून दाखवले. का बोलू का काही मकसद ना का त्यांना आपलं फायदा खे देखता त्याच्या मुताबिक जापू सुरू करतात, त्याच्या मुताबिक शायरी करतात. आपलं जाती काय मकसद राहणार ते अल्लाह ताला इंगा सांगलो अलम तर अन्नहुम फी कुल्ली वादिन यहीमून. तुम्ही पल्लाय की हर तरहचे मजामीन भितर हर तरहची जपना भितर ते उलटे पलटे बोलते राहतात, उलटे पलटे मजामीन त्यांची शायरा भितर राहतात, हर चीज त्यांनी बनवतात. तीसरी चीज देखून ते त्यांचे खुसूसियत सांगले व अन्नहुम यक़ूलून मा ला यफ़अलून. ते जे काही बोलतात त्याच्यावर अमल करणं आहे, खाली जापूजे घे करून दाखवणं नाही. काय आपण निके बोलतात लेकिन त्यांचं कॅरेक्टर एकदम खराब. आपण ओढले बोलतात पल्लान एकदम नीच म्हणजे. शायरीची जापणी आणि त्यांचं कॅरेक्टर त्यांचं अमल याच्या भितर भल्ली फरक राहता बोलले. ही 3 खुसूसियतो सांगले. त्याचे मग बोलले तुम्ही अल्लाहचे नबिया कंपेअर करून पला. अल्लाहचे नबियासरी जे कोणती माणसे लागून वाटे एकदम निक्की माणसे, शायराचे सराउंडिंग भितर राहतेली एकदम खराब माणसे, आणि अल्लाहचे नबियाचे लागून
निक्की सम्मान ते इलाकाची सम्मान निक्की मानचे शरीक मानचे सच्चा जपतली मानचे. दूसरी चीज़ शायर का बेमकसद अपनी हर टॉपिक ऊपर जपतात त्याचा मकसद राहो नातून राहो. नबी तिशी नॉय त्यांचं एक मिशन असे तेजे मुताबिक काय जमतात कोणती जपणी दापो घून करून आखिरते उपरकच वसूचे घून करून अल्लाह रिकच वसूचे ती जपणी एकच मकसद त्यांचं माणसं अल्लाह सरी मिळवचे तेजे सोबत त्यांनी संवाद जपणी सांगते वाटत त्यांचे सम्य एक मकसद असे नाखात अल्ली जपणी जापे नाही ते. तिसरी जे कोणती सांगले जपणे शायरा बारात बनले की आणि एक सांगतात एक करतात. लेकिन नबी मला जे काही सांगतात पहिला त्याच्यावर अमल खुद करतात. तसं बनले की नबी शायर नाव सगळे नाही. तुम्ही जे कोणते नबी या शायर बोलतात ही जापणी बिलकुल गलत. शायराची जे कोणती सिफतो असे आणि नबियाची जे कोणती सिफतो असे त्याचे भितर भल्ली फरक असे. त्याचे मग सांगले सव्वा शायर इसले ना जे कोण खराब शायर राहतात ते निसले इल्लल्लदीना आमनू व अमिलुस सालिहात. हां ते शायर जे कोणती माणसे ईमान हाडतात निक्के शायर भल्ली कम राहतात हे व अमिलुस सालिहात एक तरी मोमिन राहतात दुसरे निक्के अमाल करतात गलत कामा भितर मशगूल राहणार. व ज़करुल्लाह कसीरा भल्ली अल्लाहचो जिक्र करतात यानी त्यांची शायरी भितर इस्लामचे बारात दीने बारात अल्लाह बारात नबियाक बारात नबियाचो दिफा दिनेचो दिफा शायरी भितर करतात. वंतसरू मिन बादी मा जुलिमू जे घेतात त्यांच्या उपर जुल्म करून होता त्यांनी त्याचा बदला घेतात शायरी भितर. शायरी भितर अटली ताकद राहता आम्ही अजमो सकेना. ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಮುಲ್ಕ भितर जे कोणते इनकलाब आयलो तेजे पटर ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ शायर होते. फ्रांसचो जे कोणतो इनकलाब होतो तेजे पटर को ಒಳ್ಳೆ शायर होते. आमच्या हिंदुस्थाना भितर आझादी टेमार मनशा भितर जे कोणती रूह आणि ताकद मिळती होती त्यांच्या पटर अक्सर ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ स्वारा राहत होते. त्यांची शायरीचे एजंट सगळे हिंगा उजो लगला पण जात होते. असं शायरी भितर अगर निक्को मकसद सबब इस्तेमाल केले ಒಳ್ಳೆ ताकद. हजरते हसन बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु त्यांना शायर रसूल बोलतात. अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे शायर कन अल्लाहचे नबी मस्जिद नबवीचे मिंबरावर त्यांना बेसवते होते आणि बोलते होते की तुम्ही शायरी करा. तुमचे श्री हजरत जिब्राईल तुमची मदत करते वाटत आणि बोलते होते की तुमची शायरी हे जे त्यांना त्यातली तकलीफ जाता जे काही तकलीफ तीरांना नाही तीर मारला त्यातलं तकलीफ जाणार तुमची शायरान त्यातलं त्यांना तकलीफ जाता. तसं दुश्मनाच्या खिलाफ अगर ते आमच्या खिलाफ शायरी करता तरी आम्ही को त्यांच्या खिलाफ करू का हे हुकूम देऊन गेले. असं निक्की जे कोणती शायरी राहता बा मकसद बा माना ही शायरी मला जिहाद बनले का माणूस एक तलवारेन जिहाद करता गेल एक तोडून जिहाद करता गेल. ही इस्लामची दिफा सबब निक्के मकसद सबब हे जे सब जे कोणती शायरी करून होता एका जिहाद बनून गेले. असं बनले की हे जे कोणते निक्के शायर वाटत एक मोमिन राहतात दुसरे त्यांचं कॅरेक्टर निक्को राहतात निक्के अमाल करतात. तिसरे वज़करुल्लाह कसीरा अल्लाहचो जिक्र कसरत सरी करता. त्यांची शायरी का राहता दीनेचे अबवाब दीनेचीच आपली त्याच्या भितर राहता. वंतसरू मिन बादी मा जुलिमू. चौथी जे कोणती त्यांची चीज सांगले की दुसऱ्याच्या खिलाफ अगर काही बरवतात तरी जुल्मचे खिलाफ बरवतात ते यानी इस्लाम ऊपर मुसलमाना ऊपर जुल्म जातात तरी त्याच्या खिलाफ त्यांनी शायरी करतात आपली शायरी इस्तेमाल करतात. ही को एक व्हडलो मकसद हो व्हडलो जिहाद हो हेजन मुसलमाना ताकद मिळता आणि दुश्मन हेजन पसपा जाता दुश्मन कमजोर जातात. तसं इसली निक्की शायरी एका इस्लाम तरगीब देता. वसयअलमुल्लज़ीना ज़लमू अय्य मुनक़लबिन यन्क़लिबून. अखीर भितर सूरतचे अल्लाह ताला सांगलो जे कोण जुल्म करते वाटत इस्लामचे खिलाफ नबियाचे खिलाफ साजिशो करते वाटत त्यांना तकलीफ देते वाटत त्यांना अनकरीब कळतले की अय्य मुनक़लबिन यन्क़लिबून कोणते ठिकाणावर ते होते वाटत वापस आणि मग वसून मेला मग त्यांचा अंजाम का जातलो थोपडी मुद्दते भितर करतले येता व्हडले जुल्म करते वाटत व्हडली जापणी दापते वाटत मुसलमाना खिलाफ हे बायकाट ते करू का हे करू का चंद दिसाचो उकीर हो या पसा भितर फोटोचे असेच त्यांचे व्हिडिओ खूप पडतले चंद दिसा मग का त्यांचो अंजाम दुनिया भितर खूप बोलतले आम्ही औसे आखिरते भितर जे कोणतो अंजाम जावचे अचे तो को सम्मा कळतले. बहरहाल ही जे कोणती आखरी आयता भितर शायरीचो जे कोणतो जिक्र करून गेलो निक्की शायरीची इस्लाम कितनो तरगीब दिला आणि त्यांची हौसला अफजाई केला. अल्लाहचे नबी खुद ऐकते होते. बाद मरतबा सफरे भितर को एक मनशाकडे बोलले की तुमका उमय्या बिन सलतची शायरी कळता का बोलले होय बोल ऐको बोल
ऐकते गेले केदो का वखत शायरी ऐकले निक्की शायरी अल्लाहचे नबी सल्लल्लाहु ऐकते होते निक्के शायरा तरगीब देते होते आणि त्यांची हिम्मत अफजाई करते होते लेकिन जे कोणती शायरी नोखटी अशी गलत बेहयाई फहाशी बेमकसद कोणकोणाची शानची गुस्ताखी करूचे कोणकोणाचे खिलाफ बनवते ही नाखातली जे कोणती शायरी राहता हे का इस्लामपासून केला आहे बहरहाल ही जे कोणती सूरतच्या अखेर भीतर ही चीजो सांगून अल्लाह ताला जालिमा त्यांचे अंजाम को आगाह केलो हे जे ऊपर सूरतुश्शुआरा ये तो इख्तिताम करते हैं अल्लाह ताला सही पैगाम उनको अमल करो चाहे हमका तौफीक दो आमीन सुब्हानल्लाह बिहम्दिही सुब्हानकल्लाहुम्मा बिहम्दिक।